बरं, पाचवं एक्झाम्पल बघा रे. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC बघा रे. AP इक्वल टू 15, PD इक्वल टू 12, QC इक्वल टू 40. फाइंड BQ. तर BQ डिस्टन्स काढायचं बघा आपल्याला. BQ काढायचं आहे. हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे तो काय रे? ट्रॅपेझियम आहे. लक्ष करा रे, ट्रॅपेझियम ABCD इज अ ट्रॅपेझियम. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. म्हणजे तिन्ही लाईन एकमेकाला कशा आहेत रे? पॅरलल आहेत रे. AB काय झाली रे? ट्रान्सव्हर्सल होते बघा रे. आणि BC सेकंड ट्रान्सव्हर्सल होते बघा. लक्षात आलं का? साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC and ट्रान्सव्हर्सल AD and ट्रान्सव्हर्सल BC. या दोन ट्रान्सव्हर्सल झाल्या बघा. Therefore, property of three parallel lines and their transversal लागू करा रे. Property of three parallel lines and their transversal. पहिल्या ट्रान्सव्हर्सल वर कोणचा रेशो तयार झाला रे? AP/PD इक्वल टू. सेकंड ट्रान्सव्हर्सल वर कोणचा रेशो तयार होते? BQ/QC बघा रे. BQ/QC. हे दोन रेशो कसे होतात रे? इक्वल होतात. कशाच्या आधारे? बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तिन्ही लाईन पॅरलल आहे आणि या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत रे. देअरफॉर AP/PD इक्वल टू BQ/QC. याच्या व्हॅल्यू ठेवून द्या रे. 15/12 इक्वल टू BQ/14. आता इथं संक्षिप्त रूप द्या रे. 3/15 3 चौक 12. 3 न भाग दिलेले. 3/15 3 चौक 12. मग त्याच्यामध्ये 14 डिवाइडेड इकडे मल्टिप्लाय करा बघा. म्हणजे 14 into 5 आणि 4 डिवाइड इकडे मल्टिप्लाय 4 into BQ. आता 4 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून घ्या. या दोघांचा मल्टिप्लाय काय करू? 70 बघा. 4 मल्टिप्लाय इकडं डिवाइड करा. आता 4 ने डिवाइड करा. 4 1 4 3 उरले 30 झाले. 4 7 28 2 उरले दशांश घ्या 20 झाले. 4 5 20 बघा. लक्षात आलं. म्हणजे BQ इक्वल टू 17.5 येतो बघा. 4 1 4 3 उरले 4 7 28 2 उरले दशांश 20 झाले. 4 5 20 म्हणजे BQ इक्वल टू काय करे? 17.5 येतो बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा रे. फाइंड QP using given information in the figure. बघा रे. काय इन्फॉर्मेशन दिले फिगर मध्ये रे? MN डिस्टन्स 25 दिले. NP डिस्टन्स 40, MQ डिस्टन्स 40 आणि QP डिस्टन्स काढायचे आपल्याला. बघा रे. QP डिस्टन्स काढायचे. ह्याच्यामध्ये बघा एक सारख्या खुणा दिल्यात रे. म्हणजे हे जे दोन अँगल आहे हे दोन्ही अँगल कसे दिलेत रे? आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेत बघा रे. म्हणजे NQ हा MNP चा काय तयार होतो रे? अँगल बायसेक्टर तयार होतो बघा रे. इथं खुणा दिलेत बघा रे. म्हणजे खुणा सारखे म्हणजे दोन्ही अँगल कसे आहेत रे? कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल MNQ कॉन्ग्रुएंट अँगल QNP. देयरफॉर seg NQ is the bisector of angle MNP. बघा लक्षात आलं का? In triangle MNP, seg NQ is the bisector of angle MNP. Therefore, property of angle bisector. Therefore, property of angle bisector. काय property of angle bisector रे? याच्यात कोणते दोन रेशो इक्वल घ्यावे लागतात?
एन क्यू हा काय रे बायसेक्टर आहे. मग हा बायसेक्टर एम पी साइडला डिवाइड करायला लागले रे. एन क्यू हा बायसेक्टर एम पी साइडला काय करते डिवाइड करते रे. मग डिवाइड केल्यावर काय रेशो तयार झाला एम क्यू अपॉन क्यू पी. बरं एम क्यू अपॉन क्यू पी इक्वल टू रिमेनिंग साइडचा रेशो घ्या. आता रिमेनिंग साइडचा रेशो काय तो एम एन अपॉन एन पी. एम एन अपॉन एन पी. बा हे दोन रेशो कसे होतात रे इक्वल. कशाच्या आधारे बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. एम एन अपॉन एन पी इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. याच्यात व्हॅल्यू ठेवा 25 अपॉन 40 एम क्यू 40 न आणि क्यू पी डिस्टन्स काढायचं आहे. याच्यात क्यू पी डिवाइड आहे किंवा इथपर्यंत संक्षिप्त रूप द्या. 5 5 25 85 40. बघा रे 5 5 25 85 40 5 अपॉन 8 आलं. आता क्यू पी डिवाइड आहे इकडं मल्टिप्लाय करून घ्या. क्यू पी डिवाइड इकडं मल्टिप्लाय म्हणजे 5 इंटू क्यू पी इक्वल टू 8 डिवाइड आहे इकडं मल्टिप्लाय करा. 14 इंटू 8. ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. 14 इंटू 8 काय ते 112. 5 मल्टिप्लाय इकडं जाऊन डिवाइड करून घ्या. आता 5 ने डिवाइड करा. 5 दोन्ही 10 एक उरला बघा 12 झाले. 5 दोन्ही 10 परत 2 उरले दशांश घ्या 20 झाले. 5 20. बरे 5 ने डिवाइड करून घ्यायचं. 5 दोन्ही 10 एक उरते 12 झाले. परत 5 दोन्ही 10 2 उरले बघा दशांश घ्या 20 झाले. 5 20 म्हणजे क्यू पी इक्वल टू काय तरी 22.4 हे आन्सर येईल बघा. बरं 7वा एक्झाम्पल बघा ना. इन द फिगर इफ AB parallel CD parallel FE. बघा AB parallel CD parallel FE. Then find X and AE. Then find X and AE. बघा माझ्यामध्ये तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल दिल्यात रे. AB parallel CD parallel FE. बघा तिन्ही लाईन एकमेकाला कसे आहेत रे पॅरलल. मग ह्या दोन काय झाल्या रे ट्रान्सव्हर्सल झाले बघा. कोणची प्रॉपर्टी येते बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. कोणचे रेशो येतात बघा बरं. पहिल्या ट्रान्सव्हर्सल वरला रेशो AC अपॉन CE इक्वल टू सेकंड ट्रान्सफॉर्मर रेशो BD अपॉन DF. BD अपॉन DF. बघा लक्षात आलं का. AC अपॉन CE इक्वल टू BD अपॉन DF. मग त्याच्यात व्हॅल्यू ठेवा. AC ची व्हॅल्यू किती आहे 12. CE ची व्हॅल्यू X. BD ची व्हॅल्यू 8. DF ची व्हॅल्यू 4. बघा बघा. मग इथं संक्षिप्त रूप द्या. 4 1 4 4 दोन्ही 8. बघा 4 1 4 4 दोन्ही 8 हे संक्षिप्त रूप दिले. आता x डिवाइड आहे इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे 2 इंटू x इक्वल टू हे 1 डिवाइड इकडं मल्टिप्लाय करा 12 इंटू 1 12 वर आहे. आता 2 मल्टिप्लाय इकडं जाऊन डिवाइड करून घ्या बेस अख्ख 12 म्हणजे x इक्वल टू काय तरी 6. हे x ची व्हॅल्यू आली बघा. x इक्वल टू 6. बरं x इक्वल टू किती आली तर 6 आला बघा. बेस अख्ख 12 x इक्वल टू 6. आणखी काय विचारलंय आपल्याला AE डिस्टन्स काढायचं आहे. मग AE इक्वल टू AC प्लस CE रे. AE इक्वल टू AC प्लस CE. बरं AC ची व्हॅल्यू किती आहे 12. CE ची व्हॅल्यू x. मग x ची व्हॅल्यू 6 आहे बघा. म्हणजे AE इक्वल टू काय तरी 18 येतं बघा. AE इक्वल टू 18 हे आन्सर येईल बघा. म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आणि AE इक्वल टू 18.
बरं, क्वेश्चन नंबर 8 बघा आता. इन ट्रायंगल LMN रे MT bisects angle LMN if LM equal to 6, MN equal to 10, TN equal to 8, then find LT. LT डिस्टन्स आपल्याला काढायचे आहे. काय दिले तुम्हाला क्वेश्चन मध्ये? रे MT वगैरे, रे MT बायसेक्ट अँगल LMN वगैरे. ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल LMN चा MT हा काय दिलाय रे? बायसेक्टर दिलाय बघा. अँगलचा बायसेक्टर दिलाय म्हणजे कोणची प्रॉपर्टी येते? बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. त्याचा आधारित उत्तर बघा. इन ट्रायंगल LMN रे MT इज द बायसेक्टर ऑफ अँगल LMN बघा. Therefore, by property of angle bisector, याच्यात कोणचे दोन रेशो इक्वल होतात रे? बघा, हा जो रे MT आहे, रे MT या साइडला डिवाइड करायला लागले रे. रे MT या साइडला काय करते? डिवाइड करते रे. काय रेशो तयार होतो? LT अपॉन TN बघा. LT अपॉन TN हा रेशो झाला इथं. LT अपॉन TN. रे MT हा काय रे? बायसेक्टर आहे. मग हा बायसेक्टर LN ला काय करतो? डिवाइड करतो. मग इथे रेशो कोणता तयार झाला? LT अपॉन TN इक्वल टू, आता रिमेनिंग साइड्सचा रेशो घ्या रे. रिमेनिंग साइड्सचा रेशो कोणता येतो? LM अपॉन MN. LM अपॉन MN. असे दोन रेशो कसे येतात रे? इक्वल येतात बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बघा, LM अपॉन MN इक्वल टू LT अपॉन TN. मग त्याच्यात व्हॅल्यू ठेवून द्या. 6 अपॉन 10 इक्वल टू LT अपॉन 8. मग इथं संक्षिप्त रूप द्या रे. बे 3 6 बे 5 10. बघा, 2 ने डिवाइड करायचं. बे 3 6 बे 5 10. माझ्यात 5 डिवाइड आहे रे. इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 5 इंटू LT इक्वल टू 8 डिवाइड आहे. इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 3 इंटू 8. बघा, 3 इंटू 8 काय ते 24. आता 5 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून घ्या रे. 5 ने डिवाइड करा. 5 20 किती उरले रे? 4. दशांश घ्या. 40 झाले बघा. 85 40 म्हणजे LT इक्वल टू काय करे? 4.8 हे आन्सर येईल बघा. नववा एग्जांपल बघा. इन ट्रायंगल ABC sec BD bisect angle ABC if AB equal to x, BC equal to x plus 5, AD equal to x minus 2, DC equal to x plus 2, then find the value of x. बरं, फिगर मध्ये नीट लक्ष करा. याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा बघा. सेक BD बायसेक्ट अँगल ABC. हा जो अँगल ABC आहे त्याचा BD हा काय रे? बायसेक्टर आहे बघा. हे दिले तुम्हाला बघा. म्हणजे अँगल बायसेक्टर दिले ट्रायंगल मध्ये. म्हणजे कोणची प्रॉपर्टी घेता येते? बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. त्याचा उपयोग करावा लागेल. इन ट्रायंगल ABC sec BD is the bisector of angle ABC. Therefore, by property of angle bisector, by property of angle bisector, angle bisector कोणचा आहे? BD हा angle bisector आहे. हा जो angle bisector BD आहे तो AC ला डिवाइड करायला लागले रे. AC ला काय करते? डिवाइड करायला लागले. इथे रेशो कोणचा तयार होते? AD अपॉन DC हा रेशो झाला बघा. AD अपॉन DC हा रेशो होतो इक्वल टू रिमेनिंग साइड्सचा रेशो कोणचा होते बघा. रिमेनिंग साइड्सचा रेशो
ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. बघा कसं बघा बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ए बी अपॉन बी सी इक्वल टू ए डी अपॉन डी सी. बघा अशा प्रकारे हा रेशो होतो. मग याच्या व्हॅल्यू ठेवा. ए बी ची व्हॅल्यू एक्स, बी सी एक्स प्लस 5, ए डी एक्स मायनस 2 आणि डी सी एक्स प्लस 2. बघा या व्हॅल्यू तुमच्या बघा. मग त्याच्यामध्ये हे एक्स प्लस 2 इथं डिवाइडेड आहे. एक्स ला काय होते मल्टिप्लाय बघा. एक्स प्लस 2 डिवाइड आहे एक्स ला मल्टिप्लाय इक्वल टू. आता हे एक्स प्लस 5 डिवाइड आहे. इकडे एक्स मायनस 2 ला काय होतं मल्टिप्लाय बघा. बघा एक्स प्लस 5 डिवाइड आहे इकडे एक्स मायनस 2 ला मल्टिप्लाय. आता एक्स न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 2x इक्वल टू. आता ह्या एक्स न दोघांनी मल्टिप्लाय करा. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस 2 मायनस 2x. आता प्लस 5 न मल्टिप्लाय करा. प्लस 5 इंटू एक्स 5x. आता प्लस इंटू मायनस मायनस रे 5 इंटू 2 10. बघा इथं लक्षात आलं. पहिल्यांदा एक्स न मल्टिप्लाय करा दोघांना. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस 2 मायनस 2x. आता प्लस 5 न मल्टिप्लाय करा. प्लस 5 इंटू एक्स प्लस 5x आणि प्लस 5 इंटू मायनस 2 मायनस 10. आता एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 2x इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथं मायनस साइन आहे इथं प्लस साइन आहे. मग यांचं सबट्रॅक्शन करून घ्या. प्लस 3x येतं बघा. या दोन्ही सिमिलर टर्म आहे. इथं मायनस साइन आहे तर इथं प्लस साइन आहे. मग यांचं सबट्रॅक्शन करा आणि मोठ्या संख्येचं साइन घ्या. प्लस 3x मायनस 10. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आहे. हे प्लस एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर काय होतं रे मायनस एक्स स्क्वेअर आहे. बघा हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडं मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x ला प्लस 2x. आता हे प्लस 3x इकडे आल्यावर मायनस 3x होतं बघा. बघा हे प्लस 2x हे प्लस 3x इकडं मायनस 3x इक्वल टू मायनस 10 ला मायनस 10. आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय ते 0. आता याचं सबट्रॅक्शन बघा काय ते मायनस 1x. बघा याचं सबट्रॅक्शन करा. मोठ्या संख्येचं साइन घ्या. मायनस 1x म्हणजेच मायनस x इक्वल टू मायनस 10. याच्यात मायनस कॅन्सल होऊन जातं रे. देअरफॉर x इक्वल टू 10. हे x ची व्हॅल्यू काय येते रे 10 येते बघा रे.